नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण पाहणार आहोत गोष्ट पैशा पाण्याची. लेखक प्रफुल्ल वानखेडे. भाग 12. माणुसकीतली गुंतवणूक. पैसा पैसा करता करता आपणही एका कोशात अडकून जातो. काही गोष्टी चांगल्या भावनेने सुरू झालेल्या असतात. त्या सुरू राहाव्या म्हणूनही हा लेखन प्रपंच. प्रायोरिटीज बदलल्या तरी आपल्यातली माणुसकी जगायला हवी. सुमित आणि माझी भेट 2011-12च्या दरम्यान झाली. आम्ही समवयस्क एका कॉमन मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटलो. दोघांचीही वाचनाच्या आवडीने गट्टी जमली. तो सांगलीत राहायचा. आई वडील दोघेही शिक्षक. पत्नी आणि हा खाजगी कंपनीत नोकरीला. शेतीबातीही पुरेशी. एकंदर टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. त्या दिवसानंतर परत कधी भेट नाही, पण अधूनमधून कोणते पुस्तक वाचतोय याबद्दल बोलायचो. अचानक एका रात्री 11:30 वाजता त्याचा फोन आला. वडील, आई आणि पत्नी यांचा अपघात झाला असून त्यांना नवी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मी फोन ठेवला आणि तडक हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांना भेटलो. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. सुमितने पुढे सर्व सोपस्कार पार पडले. मी आमची 1-2 माणसं त्याला सोबतीला दिली. पुढे काही दिवसात सर्वांना डिस्चार्ज मिळाला. परत जाताना मात्र वडिलांची एक जखम मोठी होती आणि त्यांचे वय अधिक आणि इतर शारीरिक आजारही असल्याने डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यायला सांगितली. पुढे 4-8 दिवसांनी सुमितचा पुन्हा फोन आला. बाबांना इथेच एका दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी एक औषध सांगितले, पण ते इथं मिळत नाही. मुंबईतून आपल्याला ते मिळेल का? मी प्रिस्क्रिप्शन मागवून घेतले आणि माझ्या काही परिचितांकडे चौकशी केली, पण ते मिळाले नाही. तोही सर्व ठिकाणी चौकशी करत होता, पण कुठेच नव्हते. दुसऱ्या दिवशी मी सहज माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारले. ते म्हणाले, हे भारतात मिळणारच नाही. हवं असेल तर युरोपातून आपण मागवू शकतो. मी लगेच हो म्हणालो. अगदी काही दिवसातच ते आम्हाला मिळालेही. मी ताबडतोब ते सांगलीला पाठवून दिले. असेच ते औषध 2-3 वेळा त्याने मागितले. मग आम्ही ते पाठवून द्यायचो. एक दिवस त्याने मला विचारले, अरे हे औषध आम्हाला कुठेच मिळत नाही. आमचे डॉक्टरही म्हणाले की ते इथे मिळत नाही आणि तू कसं काय आणतोस? मग त्याला आम्ही नक्की काय करतोय ते सांगितले. तशी त्या औषधाची किंमत फार नव्हती. त्यामुळे मीही त्याच्याकडून ते पैसे घेतले नाहीत. परंतु या सर्व प्रकाराने तो अत्यंत आनंदी झाला. थोड्या दिवसातच त्याचे बाबाही पूर्ण बरे झाले होते. या प्रकरणानंतर पुढे मी व्यवसायाला बिझी झालो होतो. तो सुद्धा त्याच्या आयुष्यात अडकला. पुढे 5-7 वर्ष भेटगाठ नाही. कधीतरी सणासुदीला मेसेज यायचे किंवा पुस्तकांचे फोटो आणि रिव्ह्यूज एकमेकांना देत असू. ब्रेक के बाद. साधारण 2017 आमची एक महत्त्वाची सरकारी टॅक्सची केस सुरू होती. मी प्रचंड तणावाखाली होतो, कारण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही साहेब आम्हाला काही दाद लागू देत नव्हते. त्यांना जे हवे होते त्यासाठी मी तयार नव्हतो आणि माझ्या पेपर्सवर ते समाधानी नव्हते. बरं, भेटीची वेळ दिली तरी 2-3 तास बसवून ठेवून ते आमच्या लोकांना हात हलवत परत पाठवून देत. एक दिवस मीच काय तो सोक्षमोक्ष लावायचा या हेतूने त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मी तसा बऱ्यापैकी अभ्यास केलेला. तरीही रिस्क नको म्हणून आमच्या CAलाही घेऊन गेलो. आमच्या फार काही चुका नव्हत्या, तरीही ते साहेब त्रास देत होते. आम्हालाही त्यांनी अगदी तशीच ट्रीटमेंट दिली. फक्त बसवून ठेवले. 4 वेळा आत जायचा प्रयत्न करूनही साधे केबिनमध्येही घेत नव्हते. कसे तरी 2-2.5 तासांनी आम्हाला आत बोलावले. परंतु काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत साहेब नव्हते, हे माझ्या लक्षात आले. मग माझा आवाज बऱ्यापैकी चढला. मी जवळपास भांडायच्याच टप्प्यावर होतो. 5-10 मिनिटेच झाले असतील. इतक्यात त्यांच्या केबिनमध्ये त्यांचा शिपाई आला. मला वाटले आता हे हाकलता येतं आपल्याला. मी शांत झालो, परंतु त्याने फक्त एक लग्नपत्रिका टेबलावर ठेवली आणि तो गेला. माझी नजर त्या पत्रिकेवर गेली, तर त्यावर निमंत्रक म्हणून सुमितचे नाव. मला काही समजेना. मी बळेच महत्त्वाचा फोन आलाय असे खोटेच सांगून ताबडतोब केबिनमधून बाहेर आलो. बाहेर येऊन लगेच सुमितला फोन लावून विचारले की तू अमुक तमुक साहेबांना ओळखतोस का? तर तो ताबडतोब म्हणाला, हो, ते माझ्या बाबांचे विद्यार्थी आहेत आणि माझेही चांगले संबंध आहेत. मी लगेच त्याला माझी पूर्ण स्टोरी सांगितली. हे ऐकताच सुमित मला म्हणाला, तू केबिनमध्ये जाऊ नको, मला 5-10 मिनिटं दे. मी आणि आमचे CA दोघेही बाहेर थांबलो. आमच्या CAला काहीच कळेना काय चालले ते. आणि काय आश्चर्य, 10व्या मिनिटाला स्वतः ते मोठे साहेब केबिनमधून बाहेर आले आणि तडक मला मिठीच मारली. वर हाताला धरून अत्यंत आदराने केबिनमध्ये घेऊन गेले.
आमचे सीए साहेब तर एकदम थंडगार पडले होते. त्यांना नक्की काय चालले तेच कळत नव्हते. सुमित आणि त्या एकंदर कुटुंबियांबद्दल त्या साहेबांना प्रचंड आदर होता. मग साहेबांनीच सांगितले की त्यांचा माध्यमिक शाळा ते महाविद्यालय हा सर्व खर्च सुमितच्या वडिलांनीच केलेला आहे. पुढे माझ्या त्यांच्याकडील कामाचे काय झाले हे मला सांगायची गरजच नाही. अत्यंत वायुवेगाने आमची रीतसर कामे पार तर पडलीच, शिवाय त्यांनी बरेच चांगले सल्लेही दिले. आमच्या ज्या ज्या चुका होत होत्या त्या त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्यामुळे पुढच्या काळात आमचे बरेच पैसेही वाचले आणि एकंदर आमच्या चुकाही लक्षात आल्या. त्या साहेबांबद्दल माझा गैरसमज होता की ते फक्त पैसे खाण्यासाठी आमचे काम करत नव्हते आणि त्यांना वाटायचे ही कंपनी ढिली दिसते, त्यांना थोडे लटकवलेलेच बरे. दोघेही वेगवेगळ्या टोकाचे विचार करत राहिल्याने वाद मिटत नव्हता. पुढे गैरसमज दूर झाले आणि कामही व्यवस्थित पार पडले. आता या वादापेक्षा अधिक गरजेचा ठरतो तो वेगळा मुद्दा, तो आपण पाहूया. कोण कुठला सुमित? तो मला वाढदिवसाच्या पार्टीत भेटतो काय? पुढे त्याला मी मित्रत्वाच्या नात्याने थोडीफार मदत करतो काय? आणि ज्याच्याकडे पुढच्या 7-8 वर्षानंतर लाखो रुपयांच्या केससाठी भांडत असतो त्या माणसाची याचा अगदी तसाच माणुसकीचा कनेक्ट निघतो काय? कोणताही स्वार्थ नाही, गवगवा नाही की जातपात असूया नाही. तेव्हा कधी स्वप्नातही वाटले नव्हते हे असे काही होईल. हे सर्व आणि सर्व माणुसकी आणि फक्त माणुसकीच्या जादूचे प्रयोग आहेत. अपेक्षा ठेवूनच आपण एखाद्याची ओळख वाढवत असू तर लवकरच ते नाते संपून जाते. निर्मळ निर्भय हे आजकालच्या काळात फार दुर्मिळ आहे. तरीही तिकडे स्कोप मोठा आहे. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण वर्तमानात लोकांशी कसे वागतो यावरच आपले भविष्य अवलंबून असते. प्रत्येक वेळी पैशांची बचत करताना आपण माणुसकी तर विसरत नाही ना? पैसा करता करता स्वतःच एका कोशात तर अडकले जात नाही ना? याचा विचार करणे गरजेचे आहे. माणसातल्या माणुसकीतली गुंतवणूक आयुष्यात सर्वाधिक परतावा देते, हे कायम लक्षात ठेवायचे. पैसे कमवत असताना पैशांसोबतच माणसे जोडणे ही सर्वाधिक फायदेशीर गोष्ट आहे. आजही या गोष्टीतील एक संदर्भ आठवतो तेव्हा माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ होत जातो. भाग 13. समाजसेवेची नशा. माणुसकी जपत एकमेकांना मदत करण्या इतके सुख, समाधान आणि आनंद या जगात दुसरा कशातच नाही. पण इतरांना मदतीचा हात देताना, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेताना निदान उजेड देणारी मशाल तरी पकडायची आपल्या स्वतःमध्ये ताकद हवी. मुंबईत येऊन 3-4 वर्ष झाली होती. बऱ्यापैकी सरावलो होतो. पैसेही गरजेपेक्षा बरे मिळत होते. आपण बॅचलर असताना वाईट व्यसनं नसतील, मित्रपरिवार साथसंगत चांगली असेल तर अगदी आनंदच असतो. आमच्या सुखाच्या व्याख्या म्हणजे मित्रांसोबत विकेंडला नवा सिनेमा पाहणे, नवनवीन हॉटेलात जेवण करत खाद्यभ्रमंती करत फिरणे या पलीकडे काही नव्हत्या. असेच एका विकेंडला सिनेमा पाहून स्टेशनवरून पायीच घरी येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर फिरत असणारी लहान मुलं दिसली. उन्हाळ्याचे दिवस. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. अंगावर धड कपडे नाहीत. डोळ्यात पाणी, भुकेने व्याकुळ आमच्याकडे फार आशेने पाहत होती. आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील होतो. आम्ही त्या पोरांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर नेऊन त्यांना हवं तेवढं खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाण्यासारखे झाले. त्यांनीही भरपेट खाल्ले. पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून नाकातून चमकत होता. पुढच्या रविवारीही पुन्हा तोच प्रकार. नंतर ती मुलं आम्हाला ओळखायला लागली आणि आम्हालाही त्यांच्यात आपलेपणा वाटू लागला. अशाच एका शनिवारी संध्याकाळी आम्हा मित्रांमध्ये त्या मुलांचा विषय निघाला. एक जण म्हणाला, किती दिवस आपण त्यांना फक्त वडापाव खायला घालायचा? आपण त्या मुलासाठी काहीतरी करायला हवं, कॉन्क्रीट करायला हवं. तो कॉन्क्रीट शब्द आम्हा सर्वांच्याच डोक्यात फिट्टबस झाला. खूप विचार केला आणि मग ठरले, त्या मुलांना पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या निवारा केंद्रात सुपूर्द करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण सर्वांनी मिळून करायचा. ठरले. खूप दिवसांपासून आपण काहीतरी समाजसेवा करायला हवी, समाजाचे देणे फेडायला हवे ही इच्छा होतीच. ती या स्वरूपात पूर्ण होत असल्याचा आनंद वेगळाच होता. दुसऱ्याच दिवशी आम्ही 5-6 जण तिकडे गेलो. त्या मुलांना खाऊ घातले. शाळा शिकायची, स्वतंत्र होऊन कष्टाने पैसा कमवायचा, सिग्नलवर फिरून भीक मागणे हे सर्व सोडून देऊन एक चांगले आयुष्य जगायचे वगैरे वगैरे सर्व व्यवस्थित सांगितले. पूर्ण कल्पना देऊन त्यांना पुस्तके, वह्या, पेन आणि नवे कपडेही दिले. आम्ही त्यांना लिहायची वाचायची आवड लावून शाळेत टाकणार या अत्यंत चांगल्या विचाराने सुरुवात केली. फार दूरचा विचार न करता ही सुरुवात मात्र उत्तम झाली.
या विचाराने रात्री शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या शिफ्टसाठी काही मित्र लवकरच गेले. आम्ही निघण्यासाठी गडबडीत बिल्डिंगच्या खाली उतरलो होतो. तेवढ्यात 5-6 चर्सी गुंड टाईप लोक आमच्या सोसायटीच्या गेटवर आमची वाटच पाहत होते. तुम लोग ही हो ना जिसको समाज सेवा करने का नशा चढ़ा है, हमारे बच्चों को कैसे लेके जाओगे देखते हैं. आम्हाला काही कळायच्या आत एकाने येऊन माझ्या मित्राची कॉलर पकडली आणि त्याला जोरात धक्का दिला. आम्ही लगेच पुढे होऊन त्याला सावरले आणि धडाधड हाणामारी करायला लागलो. तेवढ्यात इतर लोकही आमच्या मदतीला धावले आणि त्यांनीही तिथे हात धुवून घेतले. हे सर्व होत असताना एकाने पोलिसांना बोलावले आणि पुढची आमची वरात त्या चर्सी गुंडांसह नजीकच्या पोलीस चौकीत दाखल झाली. पोलिसांनी आमची तिथे खरंच चांगली मदत केली. तरुण पोरं, बऱ्यापैकी शिकलेली, कामधंदा करणारी, गावखेड्यातून आलेली आणि त्यातही मराठी असतील तर पोलीस नेहमीच सहकार्य करतात. याचा आम्हाला चांगला अनुभव आला. आमच्या कोणाचीही हाणामारीच्या केसमध्ये त्यांनी नावं टाकली नाहीत. तरीही त्या गुंडांना लॉकअपमध्ये आणि आम्हाला बाहेर दिवसभर थांबवून ठेवले. सर्वांनाच दिवसभर कामाला दांडी मारावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्याला बोलावले. आता हे गुंड तिथे नव्हते, पण एक वेगळे खवीस प्रकरणातले 50-55 वयाचे हवालदार मामा आम्हाला भेटले. त्यांनी या गुंडांचा इतिहास, त्यांच्या इतर बऱ्याच गुन्हेगारी कारनाम्यांबद्दल आम्हाला भीती वाटेल असे मुद्दे पटवून सांगितले. यापुढे ते लोक आम्हाला त्रास देणार नाहीत. त्या मुलांचं पोलीस आणि बेगर होमचे लोक काय करायचं ते करतील. तुम्ही तुमच्या कामाचं पहा. तुम्ही चांगली कामं करताय, घरची तुमच्या भविष्याची काळजी असेल तर या भानगडीत पडू नका म्हणून खडसावले. आम्ही मात्र हुशार, आमची तक्रार घ्या यावर ठाम राहून सगळे मिळून वाद घालायला लागलो. नियम, कायदे वगैरे वगैरे सर्व त्यांना सांगू लागलो. तेवढ्यात त्या पोलिसांकडे आणखी एक दुसरी हाणामारीचीच तक्रार आली आणि पोलिसांनी आम्हाला पुन्हा उद्या या म्हणून सांगितले. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते पोलीस मोठे साहेब आले म्हणून बिझी. आम्हाला पुन्हा 2 दिवसांनी या म्हणाले. या सर्व गोष्टींमुळे आमच्या सर्वांचीच कंपनीत दांडी लागली होती. असे 4-5 दिवस गेले. बॉस आणि इतर सहकारीही ओरडायला लागले होते. आमच्यापैकी काही जण सिग्नलवर जाऊन आले तर त्या सिग्नलवरची ती लहान मुलं बदलली होती आणि ते गुंडही गायब झाले होते. कधी नव्हे ते मला माझ्या कंपनीने उद्या नाही आलास तर यापुढे कामावर येऊ नकोस असा निरोप पाठवला होता. मित्रांनाही जवळपास असेच मानसिक धक्के बसले होते. अतिशय निराशा आणि सरकारी व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली होती. आपल्या या शहरात तसे गॉडफादर कोणीही नाही आणि आपण एक क्षुल्लक माणूस आहोत वगैरे वाटून रडायला यायचे. परंतु एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ दिसली होती. आपल्याकडे असलेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संपत्तीचा उपयोग फार जबाबदारीने करायला हवा. एकतर आमच्यापैकी कोणीही गडगंज श्रीमंत नव्हते की एवढा वेळ आणि मानसिक ताण सहन करून या कामाला पुढे घेऊन जाऊ शकेल. दुसरे कोणताही पूर्वाभ्यास न करता भावनेच्या भरात असे समाजकार्य आपण तडीस नेऊ शकत नाही याची जाणीव झाली. 4-5 दिवस अशी कामावर दांडी मारली, तेही पोलीस कंप्लेंटसाठी, जी पोलीसच घ्यायला तयार नाहीत तर आपले स्वतःचेच खायचे वांदे होऊ शकतात. आणि आपण सध्या तरी या समाजकार्य योग्यतेचे नाही याची खाडकन जाणीव झाली. या व्यवस्थेशी लढायचे असेल तर कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय किंवा पूर्ण वेळ तेच ध्येय ठेवून केल्याशिवाय हे फक्त दिवास्वप्नच राहते. आमचे सर्वच प्रश्न आर्थिक नसले तरी त्या सर्व प्रश्नांना संबंध शेवटी आमच्या भौतिक परिस्थितीशीच होता. आम्हाला त्यावेळी दारुण अपयश, अपमान, आत्मक्लेश वाट्याला आल्याजोगे वाटले होते. परंतु शेवटी नोकरीवर गदा आली तर आमचेच आर्थिकच काय, सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न अजून गंभीर होणार होते. त्यामुळे आमची परिस्थितीही नक्कीच वाईट होणार आणि त्या वास्तवाकडे पाठ फिरवणे आमच्यापैकी कोणालाच परवडणारे नव्हते. पुढे बरेच दिवस तो प्रसंग आठवला की मलाच माझी लाज वाटायची. त्या मुलांचे पुढे काय झाले असेल? कोणत्या नव्या सिग्नलवर ती मुले आता भीक मागत असतील? त्या दिवशी एखादा चाकूचा वार आमच्यापैकी कोणाला बसला असता तर? असे मनात येऊन भीतीही वाटायची. पुन्हा आपण त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढायला हवे होते वगैरे वगैरे. आज मागे वळून पाहताना त्या खवीस पोलीस मामांबद्दलही थोडाफार राग नक्कीच येतो. पण त्याच वेळी कळत न कळत त्यांच्यापुढे आम्हाला आमची खरी आर्थिक आणि सामाजिक ताकद, ज्ञान किती अपुरे आणि त्रोटक आहे हेही कळले होते. कदाचित तेव्हा तिथे थांबलो म्हणून आज इथे पोहोचलो असेल. शेवटी नशिबाचा खेळ.
पैसे कमावण्याचा, सर्वाधिक बचत करण्याचा आणि ते पैसे योग्यरित्या गुंतवणूक करण्याचा सर्वोत्कृष्ट काळ हा तारुण्य असतो. शिक्षण पूर्ण करून आर्थिक कमाईला सुरुवात ते लग्न होईपर्यंत 20 ते 30 वय आयुष्याला दिशा कलाटणी देणारा काळ. सर्वप्रथम फायनान्शियल फ्रीडमचे नियोजन करावे, मग राजकारण, समाजकारण, समाजसेवा किंवा मनोरंजन. धन्यवाद. ऑडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.